माझं नाव सिंधू मल्हारी खेतमाळीस. मी ग्रामीण भागातून आलेली आणि मी बाथरूममध्ये घसरून पडलेली आणि पडल्यामुळं माझ्या कमरेला आणि मणक्याला खूप वेदना झाल्या आणि असं माझ्या पायाला चालताच येईना. म्हणजे पाय असा माझा एकदम फार दुखायला लागला. मग मला आमच्या नातेवाईकांनी या हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि मग आम्ही लगेच वेळ न वाया घालवता लगेच इथपर्यंत आलो आणि सरांकडे गेलो. तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा MRI करायला सांगितला. तो आम्ही लगेचच केला. तर त्याच्यात मणक्यामध्ये गॅप निघाला आणि पायाची शिर अशी चॉकअप झालेली सांगितली. मग आम्हाला त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं आणि लगेचच आम्ही ऑपरेशनला ॲडमिट झालो. तुम्ही ज्यावेळेस आपल्या विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये आल्या त्यावेळेस डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी MRI बघून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला. तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे आल्या तुम्हाला 2 माणसांनी धरून आणलं होतं. आता तुम्ही अक्षरशः चालू शकत नाही म्हणून व्हिडिओ सुद्धा बसून देताय. आपण तुम्हाला ऑपरेशनाच्या अगोदर सुद्धा आता चालताना बघणारच आहोत. आणि जी आत्ताची तुमची कंडिशन आहे ती आपण ऑपरेशन नंतर किती इम्प्रूव्ह होते ते सुद्धा लगेचच बघूया. ओके. तुमचे जे नातेवाईक ज्यांनी तुम्हाला आपल्या विनायक हॉस्पिटल बद्दल सुचवलं होतं त्यांचं ऑपरेशन झालं होतं आपल्याकडे. ते आता पूर्णपणे मोकळे आहेत. सगळे व्यवस्थित कामं करतायत. त्यांची सर्व कामं करतायत आणि म्हणून तुम्हाला लगेचच माहित पडल्यामुळे तुम्ही आपल्या त्यांच्या सल्ल्याने इकडे आला. बरोबर. आता तुमची शिर पूर्णपणे चोकअप आहे MRI मध्ये. या पायाने असं म्हणजे चालताच येत नाही. मी बसून ही सांगते एवढं मला असं चालताच येत नाही. कसं एवढ्या वेदना तुमच्या वाढलेल्या आहेत. काळजी करू नका. मणक्याच्या ऑपरेशनानंतर तुम्ही पूर्णपणे बरे होणार आहात. डॉक्टरांनी त्याची गॅरंटी तुम्हाला ऑपरेशनाच्या अगोदरच दिलेली आहे की तुमचं मणक्याचं ऑपरेशन हे 100% यशस्वी होणार आहे. जसं की आपल्या बाकीच्या पेशंटचं होत आहेत. तुम्ही आजूबाजूचे भरपूर पेशंट सुद्धा आपल्याकडे ऍडमिट असलेले बघितलेले आहेत. आता तुमचं उद्या ऑपरेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आता जाऊ.